नमस्कार सगळ्यांना आणि हॅपी होळी, हॅपी रंगपंचमी. पण या होळीला व्लॉग एक छोटासा इन्सिडेंट झाला होता गावी जाताना आणि त्यामुळे काही दिवस मी व्हिडिओ शूट केलाच नाही. पण मी आज तुम्हाला गावाकडची होळी, पुरणाची पोळीची तयारी आणि मोठी होळीची पूजा सगळं दाखवणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर होळी म्हटलं की सगळ्यात आधी आठवते ती पुरणपोळी आणि कटाची आमटी, म्हणून सगळ्यात आधी आम्ही आमटीची तयारी सुरू केली. आम्ही सगळेजण मिळून तयारी करत होतो आणि अशा तऱ्हेने हे सगळं तेलामध्ये भाजून घेतलं. भाजायची काही प्रोसेस दाखवली नाही कारण की खूप लेंदी झालं असतं. आणि त्यानंतर मी तयार करायला घेतलं ते की आमटी. त्याच्यामध्ये तेल गरम करून घेतलं, वाटण त्यामध्ये टाकलं, वाटण छान असं परतवून घेतलं. पण इथं थोडंसं स्किप झालेलं आहे, तो म्हणजे कढीपत्ता. चवीसाठी पाहिजे असेल, आवडत असेल तर कढीपत्ता तुम्ही आधी ॲड करा. मी पूर्णतः विसरून गेले होते की कढीपत्त्याचं झाड आहे फक्त तोडून आणून टाकायचं आहे, पण तो राहिला होता, तर मी तो नंतर ॲड करणार आहे. जर आवडत असेल तर तुम्ही आधीच ॲड करा. एक मेसेज द्यायचा होता, तो म्हणजे सणावाराला जर ट्रॅव्हल करताय तर सेफली ट्रॅव्हल करा. कारण की कोणाचं काही नेम नसतो आहे आणि दुसऱ्याच्या भरोश्यावरती तर आपण कधीच राहायचं नसते. कारण की मागचा हळू येतो आहे, पुढचा फास्ट आहे, या भरोश्यावर गाडी चालवू नका. जे आहे ते सेफ ड्राईव्ह करा. 10 मिनिट उशिरा पोचा, काही हरकत नाही, पण सेफ जावा. जसं मी स्टार्टिंगला बोलले, इथं मी कढीपत्ता टाकायचं विसरले होते, तर मी तो नंतर असा हातावरती चुरगळून किंवा तोडून टाकलेला आहे. आणि त्याच्यानंतर मी परत एकदा ते छान असं परतवून घेतलं. आणि आता वेळ होती मसाले ॲड करायची. तर जे की वाटण आहे ते पूर्णतः तेल सुटोस्तोवर भाजून घेते. रेग्युलर बघ माझे जे व्हिडिओ आहेत ना, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल की वाटण तेल सुटोस्तोवर ते भाजून घेतल्यानंतर त्याला तर्री पण छान येते. आणि दुसरी गोष्ट की एक म्हणतात की जी टेस्ट असते ना, ती मसाल्यामध्ये खूप छान येते. इवन आता मी बघते तर मला असं वाटतं की यार माझ्या पण तोंडाला पाणी सुटले. बट ते मी बनवताना ऑब्वियस मला थोडंसं हीट लागत होती, म्हणून माझ्या तोंडावरचे एक्सप्रेशन तसे दिसत होते. आणि इथे जे मसाले होते ना, ते मी अंदाजाने ॲड केलेत. कारण की ऑब्वियस आहे की घरचे जे मसाले असतात तर ते वेगळे असतात आणि माझ्या सासरीचे किंवा माझ्या तिकडच्या ज्या घरी मसाले आहेत तर ते प्रॉपर घरगुती मसाले आहेत. आणि जो मी नंतर ॲड केला तो बादशहाचा मटन मसाला होता. आणि अशा तऱ्हेने मी परत एकदा तेच सांगाल की मसाले आणि जे वाटण तेलामध्ये तेल सुटेपर्यंत तरी फ्राय करावं, करपू न देता. तर त्याच्यासाठी हाताचं थोडंसं जास्त एफर्ट्स लागतात, पण तुम्ही ते नक्की ट्राय करून बघा. आणि इथं वेळ आता मी चवीनुसार मीठ ॲड करते आहे, ते सुद्धा मी अंदाजाने ॲड करते. कारण की खबर नसती की कोणतं मीठ किती खारट आहे. आणि काही वेळेला जर खारट झालं तर मग ते उगाच त्यामध्ये काही ना काहीतरी ॲड करा, मग ते परत बॅलन्स करा. म्हणून मग अंदाजाने खेळ सगळा माझा चालू होता. पण आमटी ही छान झाली होती. आणि आता वेळ होती त्यामध्ये डाळ ॲड करायची. तर मी डाळ ॲड करते किंवा डाळीचं पाणी ॲड करते. थोडंसं असेल ना डाळ तर छानच आहे, पण ती पूर्ण अशी मॅश झालेली पाहिजे. आणि इथं थोडंफार फाटी किंवा जे सरपण असतं ते लावायचं काम चालू होतं. मग मी परत कॅमेऱ्याचा अँगल चेंज केला कारण की दिसत नव्हतं, हे मला नंतर समजलं. आणि धूर तर बोलायला नको, हा धूर फक्त चूल लावल्यावर होतो, अदरवाईज धूर नाही होत. त्यावेळेस मग हे असं छान परतून घेतलं. आणि लागल तसं त्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता किंवा नंतर जरी पाणी ॲड करून 1-2 मिनिट उकळी काढून घ्यायचे छान असे. जसं मी बोलले, मला तिखटाचा अंदाज येत नव्हता, म्हणून आमच्या मम्मीने परत त्यामध्ये तिखट ॲड केलं. कारण की ते बोलत होते की जर तुला तिखट लागते तर मग अजून थोडं तिखट ॲड कर. मग अशा तऱ्हेने तिखट वगैरे ॲड करून ह्याला उकळवायला इथंच ठेवलं आणि आम्ही गेलो पुरणाची तयारी करायला. इथं आमची मनी झोपली होती, तिला म्हटलं उठ बाई, मला पोळ्या करून घेऊ दे आधी. मग आमच्या मम्मी तर पुरणाचे गोळे करून देण्यासाठी इथे पुरण वगैरे घेतलं होतं त्यांनी. आणि पुरणाचे गोळे होत्या तर म्हटलं की आपण बाकीची तयारी करायला घेऊयात. मी पोळपाट लाटून तोवर जमा करून घेतलं. तर पुतना म्हणलं की काकी थांब, मी तुझे व्हिडिओ शूट करतो. म्हटलं ठीक आहे, तू व्हिडिओ शूट कर, पण तू एकच व्हिडिओ शूट करशील आणि जाणार आहेस. म्हटलं ठीक आहे, मी त्यापुढे शूट नाही करणार आहे. म्हणून मी एक पोळी लाटून घेतली. म्हटलं बंद कर. आणि मग त्यानंतर 7-7:30च्या दरम्यान आम्ही पूजेची इथं गेलो जिथं आम्ही पूजा मांडली होते. तर पूजा करायच्या वेळेस रांगोळी वगैरे काढून घेतात इथं. आणि मग त्यावेळेस जिथं ज्याची रांगोळी असेल तिथं तो पूजा करतो.
जेवायचा मुहूर्त तर 11:30 होते, तर 11:30 वाजता ही अशी लगबग चालू झाली. Tomorrow. तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चंद्र हा असा छान दिसत होता. त्याच्यानंतर आमच्याकडं होतं नॉनव्हेज. तर कौल फ्राय वगैरे आम्ही केलं होतं. सगळ्यांनी जेवण एन्जॉय केलं रात्रीचं. कौल फ्राय, चिकन करी आणि कोंबडी वडे, भात हे असं डिनर होता. दाखवलं नाही The next day. पण हे होतं. त्यानंतर आम्ही निघालो दुसऱ्या दिवशी. तर केळीचं फूल आणि त्यानंतर आम्ही घरनं केळी घेऊन येत होतो. तर घरी आलो त्याच्या दुसऱ्या दिवशीचा हा व्लॉग आहे. म्हणजे हा पार्ट आहे असं समजा, की कॅटला समजतच नव्हतं की हे तुझंच घर आहे बाबा, की तो विसरून गेला होता. आणि असंच छान असं माझं होळीचा सगळा वीक केलेला आहे. थोडीशी तब्येत खराब होती त्यामुळे व्लॉग उशिरा आला आहे. पण सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच हॅपी राहावं सगळेजणं हीच अपेक्षा आहे. आणि माझा आधीचा व्लॉग जर तुम्ही बघितला नसेल वे टू शिमगा, तर तो नक्की बघा आणि लाईक करा. नक्की आवडेल तुम्हाला तो व्लॉग. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय आणि टेक केअर.